अखिल विश्वाला सुख शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व प्रतिमेस पंचाम प्रणाम. नालंदा बुद्ध विहार विष्णुनगर दिघा या ठिकाणी आषाढ पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा या 3 महिन्याच्या वर्षावास कालावधीमध्ये मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन रोजीना सुरू आहे आणि आता वाचनाला सुरुवात होत आहे. सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यायचं आहे. आजचा विषय आहे देवदत्ताची प्रवज्जा. आजचा विषय आहे देवदत्ताची प्रवज्जा. म्हणते देवदत्ताला प्रवज्जा कोणी दिली होती? राजा म्हणते बनते देवदत्ताला प्रवज्जा कोणी दिली होती? महाराज भद्रिय, अनिरुद्ध, आनंद, भुग्ग, किब्बील. देवदत्त हे 6 शाक्य क्षत्रिय कुमार आणि 7वा उपाली नावी या सर्वांना भगवान बुद्धांना बुद्धत्वाचा लाभ झालेला आहे असे समजताच अतिशय आनंद झाला आणि त्यांनी आपली अंतरप्रेरणेचे बुद्धाच्या प्रती श्रद्धा व्यक्त करण्याकरिता गृहत्याग करून भगवान बुद्धांचा मार्ग अनुसरला. त्या सर्वांना स्वतः भगवान बुद्धांनीच प्रवज्जा दिली होती. बनते संघात प्रवज्जा मिळाल्यानंतर देवदत्ताने संघात भेदनीती सुरू केली होती. हे खरे आहे काय? विषय आहे प्रवज्जा म्हणजे समजलं कपडा चिवर काश्यप वस्त्र अंगावर प्रवज्जा. मी प्रवज्जित माहिती आहे ना. अशा प्रकारे प्रवज्जा म्हणजे काश्यप वस्त्र मुंडन करून काश्यप वस्त्र अंगावर टाकले त्याला म्हणतात प्रवज्जा. तर महाराज म्हणतात की बनते देवदत्ताला प्रवज्जा कोणी दिली होती? देवदत्ताला प्रवज्जा कोणी दिली होती? तर त्यावेळेस बनते म्हणतात की महाराज भद्रिय, अनिरुद्ध, आनंद, भुग्ग, किब्बील, देवदत्त हे शाक्य पुत्र होते. शाक्य कुमार होते म्हणजे राजाचे पुत्र होते 6 जण. आणि त्यामध्ये एक 7वा होता उपाली नावी. त्यामध्ये एक 7वा कोण होता? उपाली नावी. 6 लोक कोण होते? राजाचे पुत्र होते, राजे महाराजाचे पुत्र होते. आणि 7वा होता तो उपाली नावी. तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं त्यावेळेस त्यांना समजलं की बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं आहे. हे कपिलवस्तु मध्ये सिद्धार्थ गौतम आपल्या जुन्या घरी पूर्वीच्या घरी आई वडिलांकडे गेले होते. त्यावेळेस त्यांनी ओळखलं की सिद्धार्थाला बुद्धत्व प्राप्त झालं आहे हे त्यांना समजलं. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी भगवान गौतम बुद्धांना विनंती केली आम्हाला प्रवज्जा द्या. म्हणून त्यांनी भगवान बुद्धांनी स्वतः या 7 लोकांना प्रवज्जा दिली आहे महाराज. त्यामध्ये कोण कोण आहे? भद्रिय, अनिरुद्ध, आनंद, भुग्गू, किब्बील, देवदत्त आणि उपाली नावी या 7ही लोकांना तथागत भगवान गौतम बुद्धांनी स्वतः हाताने प्रवज्जा दिलेली आहे. बनते संघात प्रवज्जा मिळाल्यानंतर देवदत्ताने संघात भेदनीती सुरू केली होती. हे खरं आहे काय? तथागत भगवान गौतम बुद्धांनी देवदत्ताला सुद्धा प्रवज्जा दिली होती आणि प्रवज्जा दिल्यानंतर त्या देवदत्तांनी भिक्खू संघामध्ये काही मतभेद निर्माण केले होते काय? असा प्रश्न राजाचा आहे. होय महाराज, दुसरे कोणीही साधारण उपासक भिक्खुनी किंवा श्रामणेरी असे संघात कहल माजविण्यात पाप करू शकत नाही. समान सहवासात आणि समान सीमेत राहणारा कोणी प्रवृत्तात्मक भिक्खू संघात कहल माजवून संघ फोडण्याचे पाप कर्म करू शकतो. होय महाराज, तुम्ही म्हणता आहेत की बुद्धांनी देवदत्ताला प्रवज्जा दिल्यानंतर त्यांनी संघात का फूट पाडण्याचे काम केले. त्यावेळेस बनते म्हणतात की होय महाराज, तुम्ही जे बोलता ते खरी गोष्ट आहे आणि खरीच होती. तुम्ही जे बोलता ते खरी गोष्ट आहे.
पण बघा लक्षात ठेवा, त्या ठिकाणी उपासक असो, उपासक, उपासिका, श्रामणेर, श्रामणेरी. श्रामणेरी समजते ना, भिक्खुनी. श्रामणेर म्हणजे भिक्खू. उपासक, उपासिका, श्रामणेर, श्रामणेरी, भिक्खू हे कोणीही संघात फूट पाडू शकत नाही. पण देवदत्त हा त्यांच्या नजीकचा होता. देवदत्त हा त्यांच्या नजीकचा होता, म्हणजे जोड राहणार होता, आणि त्यांचा नातेवाईक सुद्धा होता. कपिलवस्तू मध्ये राहणारे हे सर्व 7 लोक कपिलवस्तू नगरमध्ये राहत होते. त्यामुळे देवदत्त हा त्यांच्या जवळचा होता. आणि जवळचाच माणूस आपल्याला धोका देते, अशा प्रकारे आपल्याला दुसरा भिक्खू कोणी त्यांना तथागतांच्या भिक्खू संघाला आळ गेला नाही किंवा फूट पाडली नाही. पण जो सहकारी राहत होता, म्हणजे जवळ राहत होता, त्याच देवदत्ताने भिक्खू संघात फूट पाडली होती. म्हणते संघात फूट पाडणाऱ्या माणसाला कोणते कर्म प्राप्त होतात? लक्षात ठेवा, खूप विषय चांगला आहे. संघात फूट पाडणारा तुमचा संघ आहे बरा. उपासक संघ, उपासिका संघ, बालक संघ, बालिका संघ. संघ म्हणजे एकत्र टाक. लक्षपूर्वक आहे का शब्द? म्हणते संघात फूट पाडणाऱ्या माणसाला कोणते कर्म प्राप्त होते? जो संघामध्ये फूट पाडते त्याला कोणते कर्म प्राप्त होते? महाराज, एक कल्प काळाचे कर्म त्यास मिळते. एक कल्प काळाचे म्हणजे एक काळ किती? 100 वर्षाचा. समजलं ना? एक काळ, एक कल्प काळाचे कर्म त्यास मिळते. बनते नाक्षण देवदत्त हा संघात भेद नीतीचा प्रसार करून संघात फूट पाडेल आणि त्या कर्मफळाच्या अनुषंगाने त्यास एक कल्पपर्यंत नरकवास भोगावा लागेल, असे भगवान बुद्धास देवदत्ताने प्रवचित होण्यापूर्वी माहिती होते काय? तुम्ही म्हणता महाराज, म्हणते तुम्ही म्हणता की देवदत्त हा त्यांच्या जवळचा होता आणि त्यांनीच फूट पाडली होती. आणि एका बाजूने तुम्ही सांगत आहात की देवदत्त हे कृतज्ञ होते, देवदत्त हे जाणत होते. सिद्धार्थ हे जाणत होते. सिद्धार्थ हे जाणत होते. काय जाणत होते? की ते ध्यान करत होते, तर त्यांना पुढे काय होईल हे माहित पडेल. पुढे काय होईल हे माहित पडेल. तर तुम्ही भगवान गौतम बुद्धांना एवढं माहित का पडलं नाही की या व्यक्तीला चिवड दान करा म्हणून, याच्यावर काश्य वस्त्र का टाकावं म्हणून यानंतर फूट पाडली? याच्या अगोदर बुद्धांना समजायला पाहिजे होतं ना, असं राजाचं म्हणणं आहे. की बुद्धांना त्याच्या अगोदर समजायला पाहिजे होते की हा देवदत्तला काश्य वस्त्र म्हणजे का प्रपंचा द्यावा की नाही द्यावा, त्याच्या अंगावर चिवड द्यावा की नाही द्यावा. होय महाराज, भगवान बुद्धास हे आधीच समजले होते. पण ते नाक्षण तर मग भगवान बुद्ध महान दयाळू कृपाळू होते. समस्त प्राणी मात्राचे कल्याण करणारे होते. त्यांच्या जीवनातील दुःखाचे निर्दोलन करून त्यांच्या हिताची तरतूद करणारे असे होते. अशी ज्यांची जनतेस ख्याती आहे ते साप खोटे ठरते. आणि जर त्यांनी देवदत्ताबद्दल काही न जाणता त्यास प्रवज्ञा दिली असेल तर त्यावरून सुद्धा बुद्ध सर्वज्ञ होते असे म्हणता येणार नाही. बनते हे ही एक आपल्या पुढे ठेवण्यात आलेले कोडेच आहे. आपण यांचे विराकरण करून धर्मविरोधकाच्या तर्काचे खंडन करा. आपल्यासारखे विद्वान भविष्यात होतील असे सांगता येत नाही. या कोड्याच्या निराकरणात आपले चातुर्य व कौशल्य दाखवा. बनते तुम्ही म्हणता की बुद्ध हे सर्वज्ञ होते. सर्वज्ञ म्हणजे सर्व जाणणारे होते. तर भगवान गौतम बुद्ध सर्व जाणणारे होते. तर देवदत्ताला चिवड देण्याच्या अगोदर देवदत्ताबद्दल काही त्यांना माहिती मिळाली की नाही? जर माहिती मिळाली नसेल तर मला असं वाटते की बुद्ध सर्वज्ञ नाही, तर मी त्यांना काहीच समजत नव्हतं. त्यांना चिवड दिलं. आणि माहिती आहे तर त्यांना चिवर का दिलं? माहिती आहे तर त्यांना चिवर का दिलं? हे कोड खूप मोठं आहे. आणि बनते नाक्षण, मी अशी आपणास विनंती करत आहो की हे कोड खूप मोठं आहे. जर जाणत होते तर त्याला प्रपंचा का दिली? जर नाही जाणत होते तर त्याला संघात का घेतलं? नाही जाणत होते द्यायचं नव्हतं ना. जाणत होते तर त्याला संघात का घेतलं? जर जाणत होते तर त्याला प्रपंचा का दिली देवदत्ताला? हे मोठं कोड आहे. हे तुम्ही सोडू शकता.
तुमच्याशिवाय दुसरा हे कोणी सोडू शकत नाही, असे महाराजांनी देवदत्ताला बोलणी झालेली आहे. देवदत्त महाराज नवीन म्हणतात, महाराज भगवान बुद्ध महान दयाळू सर्वज्ञ दोन्ही होते. महान दयाळू आणि सर्वज्ञ दोन्ही होते हे खरे आहे. शिवाय त्यांच्या आपल्या करुणेने व सर्वज्ञता शक्तीने देवदत्ताची गती काय येणार काय होणार याची सुद्धा त्यांना जाणीव होती. आपल्या अनेक जन्मात एक मागून एक असे कित्येकदा वाईट कर्म केल्यामुळे त्या कर्मफळाच्या योगाने त्यास हजारो करोडो कल्पपर्यंत एका नरकातून दुसऱ्या नरकात पडून यातना भोगाव्या लागणार हे भगवान बुद्धास त्यांच्या कित्येक जन्माच्या जीवनात इतिहास पाहिल्यावर दिसून आले आहे. परंतु भगवंताने आपल्या करुणेने आणि सर्वज्ञता शक्तीने हेही पाहिले होते की जर देवदत्त माझा धर्म शासनात प्रवचित झाला तर निदान थोडेसे तरी पुण्य संपादन करेल, जेणेकरून त्याच्या नरकवासाच्या यातनाचा अवधी कमी होऊ शकेल, असा विचार करूनच त्यांनी देवदत्तास प्रवज्ञा केली होती. महाराज तुम्ही म्हणता की भगवान गौतम बुद्ध कृतज्ञता नव्हते, सर्वज्ञ नव्हते, सर्व जाणणारे नव्हते, पण त्यांना सर्वच माहित होतं. ते दयाळू होते, ते करुणेचे सागर होते, ते दयाळू होते, ते करुणेचे सागर होते, ते सर्वच काही जाणत होते. देवदत्ताबद्दल त्यांच्या देवदत्ताच्या कैक जन्माबद्दल त्यांनी त्यांच्याकडून त्यांना माहिती पडलं. पण त्यांना असं वाटलं की हा देवदत्त खूप पापी आहे, हा देवदत्त खूप पापी आहे. जर मी याला सामने चिवड दिलं तर त्याचं काहीतरी पाप निघून जाईल, नाही तर करोडो वर्षे याला नरकात राहावं लागेल. म्हणून त्याची जी तथागतांना दया आली म्हणून हे चिवड त्यांच्या अंगावर देण्यात आलेलं आहे. पंथनाक्षण यावरून असे दिसून येते की भगवान बुद्ध प्रथम जखमी नंतर त्यावर मलमपट्टी बांधतात, प्रथम पहाडावरून लोटतात व नंतर सायासाठी हात पुढे करतात, प्रथम हत्या करतात व नंतर वाचवण्याचे प्रयत्न करतात, प्रथम यातना देतात आणि नंतर आनंद देण्यासाठी धावून येतात. ह्या त्यांचा स्वभाव विचित्रच म्हणावा लागेल. जर एवढं जरी माहित आहे की देवदत्त आपल्या संघात फूट पाडीन तरी त्यांच्या अंगावर चिवड दिलं, हे तर कसं काय? हे तर मला असं वाटते की पहिले तथागत भगवान गौतम बुद्ध माणसाला जखम देतात, नंतर त्याला मलमपट्टी देतात. म्हणजे काय म्हणतात ना आपल्यामध्ये, एका बाजूनं पहिले जखम देतात नंतर त्याला मलमपट्टी करतात, असं महाराजांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे भगवान गौतम बुद्ध पहाडावरून ढकलून देतात, नंतर त्यांचं सात्वन करण्यासाठी त्याला सहारा देतात हाताचा. म्हणजे एका बाजून लोटून देतात आणि एका बाजून सहारा देण्यात खाली धावत जातात, असं राजाचं म्हणणं झालं. पुढे करतात, प्रथम हत्या करतात. भगवान बुद्ध प्रथम हत्या करतात व नंतर वाचवण्याचे प्रयत्न करतात. बुद्ध पहिला हत्या करतात, नंतर त्याला वाचवण्याचे प्रयत्न करतात. प्रथम यातना देतात आणि नंतर आनंद देण्यासाठी धावून येतात. ह्या त्यांचा स्वभाव विचित्रच म्हणावा लागेल. जर त्याला चिवरच दिलं नसतं, त्यानं असं काम केलंच नसतं ना, म्हणून हे उपमा दिलेले आहे की महाराज म्हणतात की बनते तुम्ही जे म्हणता ते मला योग्य वाटत नाही. मला तर असं वाटतंय की बनते, मला तर असं वाटतंय की तथागत पहिला डोंगरावरून लोटून देतात, नंतर त्याला हात देण्याचा प्रयत्न करतात. तथागत त्यांना त्याची हत्या करतात, नंतर त्याला सावरण्याचे प्रयत्न करतात. हे मला योग्य वाटलं नाही. मला असं वाटते की तथागतांचं हे वागणं विचित्रपणा आहे. प्राणी मात्राच्या पुण्यवृत्तीकरिता महाराज भगवान बुद्धाने कोणाला चप्पल दिली, ढकलून दिले किंवा मारले असले तरी त्यांच्या हितासाठी महाराज मुलांचे आई वडील बाप नाही का मुलांना कल्याणासाठी त्यांना मारतात व दूर लोटतात. त्याचप्रमाणे भगवान बुद्ध सुद्धा प्राणी मात्राच्या पुण्यवृद्धीकरिता प्रसंगानुरूप असे सर्व काही करतात. महाराज देवदत्ताने प्रवचन न घेता गृहस्थ चर्चेतच जीवन घालवले असते तर
याहूनही अधिक पापचरण केले असते. त्यांच्या योगे त्यास हजारो आणि करोडो वर्षापर्यंत एकामागून एक अशा कित्येक नरकवासाच्या यातना भोगाव्या लागल्या असत्या. भगवान बुद्धाने आपल्या सर्वज्ञता शक्तीने हे कधीच ओळखले होते. माझ्या धर्मचरणात जर प्रवचित झाला तर देवदत्ताचे दुःख पुष्कळ प्रमाणात कमी होईल असा विचार करून त्यांच्या कल्याणाकरिता देवदत्तावर दया करून त्यास प्रवचित केले. महाराज, तुम्ही म्हणता की भगवान गौतम बुद्धांना माहित असून सुद्धा त्यांनी असं काय केलं, तर आईवडील लावून भगवान बुद्ध आईवडील लावून स्थविरांनी एक उदाहरण दिलं की महाराज, तुम्ही असं म्हणतात आईवडील का मुलावर रागवत नाहीत काय, आईवडील काय मुलांना मारत नाहीत काय, कोणासाठी? त्यांच्या हितासाठी, सुखासाठी. अशाच प्रकारे भगवान गौतम बुद्धही रागवतात आणि कोणासाठी? आपल्या हितासाठी आणि सुखासाठी. जर देवदत्ताला भगवान गौतम बुद्धांनी चिवर दिलं नसतं, म्हणजे प्रवज्या दिली नसती, तर तो कैकपट गुन्हा करत राहिला असता. म्हणून भगवंतांनी असा विचार केला की हा नरकातून म्हणजे कैक करोडो वर्ष हा नरकात राहणार आहे. जर यानं माझ्याकडून माझ्या संघामध्ये प्रवज्या धारण केली तर याचं कैक पाप धुवून गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भगवान गौतम बुद्धांनी देवदत्तावर कृपा आणि दया बरसवलेली आहे. महाराज, ज्याप्रमाणे कोणी श्रीमंत आपल्या धनसंपत्तीमुळे, कीर्तीमुळे, समाजातील व राजदरबारी असलेल्या वजनामुळे राजाला विश्वासात घेऊन शिक्षा झालेल्या आपल्या एखाद्या मित्राची किंवा नातलगाची शिक्षा कमी करतो, तदच भगवान बुद्धांचे देवदत्ताला प्रवज्या करून घेतल्याने आपल्या सर्व शासनातील सदाचार, चिंतन, ध्यान आणि विमुक्तीचा प्रभावाने त्यांचे दुःख बरेच कमी होईल असा विचार केला होता. म्हणून त्यास प्रवज्या दिली. त्यांनी जर असे केले नसते तर देवदत्तास हजारो आणि करोडो वर्षापर्यंत एकामागून एक अशा कित्येक नरकात पडून यातना भोगवत राहावे लागले असते. महाराज, एखाद्या वैद्याने आपले तेज औषधाच्या प्रभावाने एखाद्या रोग्याला असाध्य रोग्याच्या आधीतून आराम द्यावा, तसे भगवान बुद्धांनी आपल्या करुणा, बळ आणि तेज औषधाने देवदत्ताच्या गंभीर वेदना कमी केल्या. महाराज, भगवान बुद्धांनी देवदत्ताची एवढी मोठी दुःखाची रास कमी केली, तरी ही काय चूक केली असे म्हणावे नाही बनते, मुळीच नाही, यात काही शंका नाही. एक उदाहरण दिले स्थविरांनी की महाराज, एक आपण बघा, एक राजा आहे. राजाने एका व्यक्तीला दंड दिला, गुन्हेगाराला दंड दिला ना, तर त्याला दंड देण्यासाठी त्याच्या कोठडीत नेऊन राहिले, काही शिपाई लोक नेऊन राहिले. तर तिकडून एक त्याचा सहकारी येते, तो म्हणजे काय झालं, याला कशाला धरून नेता, म्हणजे यांनी गुन्हा केला. राजाने सांगितले की याला दंड द्या म्हणून आम्ही त्या शाळेत, त्या जेलमध्ये, त्यांच्या रूम मध्ये नेत आहोत. आता राजाने ज्याला दंड स्वीकारला होता तो याचा मित्र होता, आणि जो माणूस भेटला त्या कैद्याला तो राजाचा खास माणूस होता. लक्षात ठेवा, काय, ज्या व्यक्तीला हे चोर धरून, शिपाई धरून चालले होते त्याला दंड देण्यासाठी रस्त्याने, तर तिकडून त्या गुन्हेगाराचा मित्र येत होता. आणि त्या मित्राने विचारलं त्या सैनिकाला की कुठं चालवलंय, सांगितलं की यांनी गुन्हा केला, राजाने याला अशा वगैरे दंड देण्याचा आम्हाला हुकूम केलेला आहे. आणि तो होता राजाचा जोडता माणूस. तो म्हणे बंद करा, त्याला दंड देऊ नका, त्याला ठेवा, पण काहीतरी सांगितल्याप्रमाणे दंड देऊ नका. मी राजाला भेटतो, मी शिफारस करून याची शिक्षा कमी करतो. आजही होते ना असं, शिक्षा कमी करतो. त्यानंतर महाराज असंच त्या व्यक्तीने केलं, असं ज्या व्यक्तीने केलं तसंच भगवान बुद्धांनी केलेलं आहे याच्यावर, दुसरी उपमा दिलेली आहे.
महाराज एखादा मरीज आहे, रोगी आहे, एखादा रोगी आहे आणि जो वैद्य आहे तो त्याला दवा देत आहे, तो दवा देते तर तो पुण्य करत आहे की पाप करत आहे? आता एखाद्याला जखम लागली तर डॉक्टर काय करते, वैद्य काय करते, त्याला फाडफूड करते, त्याला धुणधाण करते, त्याच्यावर मलमपट्टी लावते, त्याला कपड्याने बांधते आणि त्याचा सोडून देते. तर हा गुन्हेगार आहे काय? वैद्य नाही. तो कशासाठी करते? चांगल्यासाठी, कारण की त्याची वेदना कमी झाल्या पाहिजे ना. अशा प्रकारे भगवान गौतम बुद्धांनी देवदत्तावर करुणा बरसवलेली आहे, म्हणून त्याला चिवड देण्यात आले. नाही बनते, मुळीच नाही, यात काही चूक नाही. जे त्या समोरच्या व्यक्तीने आपल्या मित्राला सोडण्याचे प्रयत्न केले तसंच बुद्धाने केलं, आणि जे वैद्य आहे त्यानं रोग्याला त्याची सेवा केली तर तेही चांगल्यासाठी काम केलं. चुकीचं काही त्यात ठरलेलं नाही, त्याच्या वेदना कमी झाल्या ना. महाराज, भगवान बुद्धाने देवदत्तास प्रवचित का केले या प्रश्नाच्या उत्तरादाखल मी ऐकलेले विवेचन आपण नीट समजून घ्या. महाराज, तुम्ही म्हणता की भगवान गौतम बुद्धांनी देवदत्ताला प्रवचित का केले, तर मी त्याच्यावर एक सांगतो, त्याच्यावर तुम्ही लक्षपूर्वक ऐका, नंतर तुमच्या डोक्यात येईल. महाराज, आपण बुद्धाने देवदत्तास प्रवचन का केले याचे एक कारण अजून ऐका. महाराज, कोणी एक दरोडेखोर चोरास लोकांनी पकडून आणले व राजापुढे उभे केले, आणि राजा म्हणाला की महाराज, या भयंकर दुष्ट दरोडेखोर चोर आहे, याने आपली चोरी केली आहे, तेव्हा आपल्या इच्छेनुसार आपण यास शिक्षा करावी. यावर गुन्ह्याचा निकाल देताना राजा म्हणाला की याला गावाबाहेर युद्धभूमीवर घेऊन जा आणि याचा शिरछंद करा. राजाचा हुकूम होताच लोकांनी त्यास रणभूमीवर घेऊन गेले. तेवढ्यात रस्त्यामध्ये कोणी एक राजाचा अधिकाऱ्याने राजाकडून नेताना पाहिले. तो राज्यातील एक उंच पदावर असलेला राजा असलेल्यामुळे राजाकडून त्याला बरीच धनसंपत्ती आणि सुखसोयी लाभल्या असून कीर्तिमान आहे. राजाच्या विश्वासातला असल्यामुळे राजा देखील त्याचा सल्ला मान्य करतो. तो राजाकडून अनेक काही करू शकतो असा त्याचा मनात आहे, असा त्याला मान आहे. त्याने दरोडेखोर चोरीस पाहताच त्यांची दया येऊन तो लोकांस म्हणाला की बाबा थांबा, यांचे डोके कापल्यावर आपणास काय मिळणार आहे याचा जीव घेऊ नका, केवळ हात व पाय कापून याला सोडून द्या. याबाबत मी राजाशी बोलेन. लोकांनी त्याप्रमाणे ऐकले व तसेच केले. महाराज, आता तुम्हीच सांगा की असे करणारा तो अधिकारी त्या दरोडेखोर चोरांचा हितचिंतक ठरेल की नाही? बनते, जेव्हा त्याने दरोडेखोरास जीवदान दिले हे त्याच्या हिताचे कल्याणाचे नाही असे कोण म्हणेल? दुसरं उदाहरण दिलं राजाला की एक चोर आहे, नगरामध्ये चोरी केल्यानंतर त्याला पकडलं, त्याला राजासमोर आणलं. त्यानं मोठा गुन्हा केला होता. गुन्हा केल्यानंतर राजाने दंड दिला की याला रणभूमी, ज्यावेळेस लढाई करतो ते रणभूमी मैदान, या मैदानात ना याचं शीर्षक म्हणजे डोकं उडून टाका, याचं मुंडकं डोकं बाजूनं काढा, धडाच्या बाजूनं काढा, असं ऑर्डर दिली. आता ऑर्डर दिला मग मैदानी सैनिक ते घेऊन चालले. तिकडून असं तो त्याचा एक चाहता येऊन राहिला. तो अधिकारी होता राजाचा दरबारी आणि सल्लागार होता. राजा त्याचं ऐकत होता. म्हणून त्याने विचारलं की याला का घेऊन चालले? तर साहेब यांनी गुन्हा केलाय असा. तर राजाने काय दंड दिला? म्हणजे याचं शिर कापून सरशेत म्हणजे डोकं धडाच्या बाहेर करायचं आहे, शरीराच्या बाहेर याचं डोकं अलग करायचं आणि धड अलग करायचं आहे. तर त्याने विचार केला की याला काय असं काही करू नका, म्हणे जे काय आहे ते मी राजाला समजावून सांगेन. राजा माझा ऐकते. राजाचा चाहता होता, अधिकारी होता आणि सल्लागार होता. त्याला भरोसा होता की राजाला मी सांगेन काय करायचं आहे, पण याला शरशत म्हणजे याचं डोकं बाजूनं काढू नका, शरीराच्या बाजूनं डोकं याचं उडवू नका, याला दंडच पाहिजे तर याचे हातही काढा दोन आणि दोन पाय काढा, धडाशी ठेवा, याला जिवंत राहू द्या.
आणि काय म्हणेल राजा तर मी जाऊन सांगेल. म्हणून त्या व्यक्तीचं ऐकून त्या जे मारेकरी होते, राजाचे हत्यारे होते, त्यांनी काय केलं, 2 हातही काढले आणि 2 पाय काढले, त्याला सोडून दिलं. त्यावेळेस मिलिंद राजाला स्थविर म्हणतात की महाराज त्यांनी त्याचं डोकं उडवत होते, ते नाक कबूल केलं, त्याचे हातपाय कापण्याचे यांनी सहमती दिली, हातपाय काढून टाकण्याची. तर जो व्यक्ती मिळाला होता, भेटला होता, त्याने चांगलं काम केलं की वाईट काम केलं, म्हणजे त्याला जीवदान दिले की नाही, अशा प्रकारे म्हणते. जेव्हा त्याने दरोडेखोरात जीवदान दिले हे त्याच्या हिताचे केले नाही असे कोण म्हणेल, त्याने चांगलंच काम केलं. पण महाराज त्या दरोडेखोर चोराचे हात व पाय कापले, त्यामुळे त्यास ज्या यातना व दुःख भोगावे लागणार आहे त्याचे पाप त्या अधिकाऱ्यास लागेल की नाही. महाराज तुम्ही एक विचार करा की ज्या अधिकाऱ्याने त्याचा जीव घेऊ दिला नाही पण त्याचे हातपाय कापले, हातपाय कापल्यानंतर त्याला वेदना किती होतात, किती वेदना होतात, खूप वेदना होतात. हातपाय कापले तर आपण म्हणतो तर मरून गेलो तर पुरलं, पण अशा प्रकारे वाचायचं नाही का, मग चालता येत नाही, हालता येत नाही, हात नाही, पाय नाही, धड काय कामाचं, त्याच्यापेक्षा मरून गेलं तर पुरलं की नाही. पण मरून गेलं पुरलं अशा प्रकारे. पण महाराज किती वेदना होतात, त्याला किती वेदना होतात, त्याचे काहीही वाईट केले नाही, उलट त्याचे हितच केलेले आहे. महाराज त्याला वेदना होता, वेदना आज ना उद्या भरून जातील जखम, आज ना उद्या जखम भरून जातील, म्हणून ते त्याच्या हितासाठीच असं काम केलेलं आहे. महाराज त्याचप्रमाणे भगवान बुद्धाने देवदत्तास प्रवज्ञा दिली व त्याचे दुःख कमी करण्याच्या उद्देशाने खरोखरच महाराज देवदत्ताचे दुःख पुष्कळ कमी झाले. कारण मृत्यू समय मी आपल्या पुढील सर्व जन्मामध्ये सर्वश्रेष्ठ देवाधिदेव, देवता आणि मनुष्य सर्वांना सन्मार्ग दाखविणारे, सर्वव्यापी दृष्टी असलेले आणि ज्यांच्या शरीरावर चांगुलपणाचे 100 लक्षण विराजमान आहेत अशा त्या भगवान बुद्धास प्राणपूर्वक मी शरण जातो. अशा शब्दात त्याने भगवान बुद्धाचे व त्यांच्या निर्वाणदायक धर्माचे शरण ग्रहण केले. साधु साधु साधु. ह्या अगोदर सुद्धा आपल्या मागे एक व्हिडिओ झाला, ह्या अगोदर सुद्धा हा देवदत्तच पहिलं सुरुवात त्याने इथून सुरू करून झालं यायचं, हंस हा कोणाचा, हंस हा कोणाचा. श्रावस्ती नगरीमध्ये त्यांच्या शेतात सिद्धार्थ गौतम होते त्यावेळेस, बुद्ध नाही, सिद्धार्थ गौतम होते वयाच्या 10 ते 12 वर्षाच्या अगोदर. तिथं हे ध्यान करत होते सिद्धार्थ, तर तिथं हंस त्यांच्या बाजूने पडला, त्या हंसाला बाण लागलेला होता. सिद्धार्थ करुणामय होते ना, ते सिद्धार्थ आपल्या जागेवर उठले, आवाज आला ना पक्षाचा, त्यांनी डोळे खोलले, जागेवर उठले, तर तिथं काय हंस बघितला, त्याला बाण लागलेला होता त्याच्या हृदयात. त्या हंसाचा बाण सुद्धा सिद्धार्थांनी खेचून काढला आणि आपल्या हृदयाशी त्या पक्षाला धरून आपल्या हृदयाची ऊर्जा त्याला दिली. आणि तेवढ्यात देवदत्त आला आणि देवदत्त म्हणते, सिद्धार्था मी एक पक्षाला बाण मारलेला आहे आणि तो पक्षी लगभग तुझ्या बाजूबाजूनच कुठेतरी पडलेला आहे, तू बघितला आहेस काय. सिद्धार्थ खोटे बोलणार नव्हते. सिद्धार्थ म्हणत, हो तो माझ्या बाजूनच आहे, तो त्याला पाणी वगैरे टाकलं, तो माझ्या बाजूनच आहे. तर तो म्हणे, दे माझा पक्षी. देवदत्त म्हणे, माझा पक्षी मला दे. तर सिद्धार्थ म्हणत, असं कसं. तो म्हणे, शिकार माझी आहे. तर सिद्धार्थ म्हणत, शिकार जरी तुझी असेल, तो वाचवलो त्याचा मी त्याला वाचवलं, ते माझा आहे. याबद्दल त्यांची खूप मोठी चर्चा झाली आणि तो न्याय राजापर्यंत गेला. आणि त्यावेळेसच 10 ते 11 वर्षाचे असते सिद्धार्थ, त्यावेळेस राजाने बहुमत कोणाकडे दिलं, म्हणजे कोणाला न्याय दिला, सिद्धार्थाचा. पक्षी कोणाचा तो झाला, सिद्धार्थाचा. तेव्हापासून ती कारभार चाललेला होता दुश्मनीचा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, सिद्धार्थ गौतमाने वयाच्या 29व्या वर्षी गृहत्याग केला, चिवट धारण केलं आणि त्यांनी त्यांची एक पत्नी आणि मुलगा, पत्नी यशोधरा आणि मुलगा राहुल हे घरी होते. तर हा देवदत्त यशोधरेच्या महालात कपटी रूपाने जात होता. कशाने जात होता,
समजलं ना? काय बोलायचं तिथं कपटी रूपान जाऊन काय तिथं बोलायचं? यशोधरा काय त्या सिद्धार्थाची घडी घडी म्हणजे सिद्धार्थ का करतं? तर तुझे कदर असते, तुझी कदर असते थोडी तरी सिद्धार्थ तुझी कदर नाही, तुझ्या मुलाची कदर नाही तरी तुम्हाला सोडून गेला आणि तू माझे पती वगैरे वगैरे सिद्धार्थ माझे पती म्हणतं. त्याच्या काय नादे लागतं? अशा प्रकारे त्यांच्या घरी सुद्धा हा देवदत्त गेला होता. त्यानंतर पुढे अजून आहेतच. आता ही सुरुवात झाली आणि नंतर संघात त्यांना सामील केलं. संघातही त्यांना सामील केलं. तेव्हापासून सिद्धार्थाला माहित होतं. सिद्धार्थ जाणकार होते. सिद्धार्थ बोधिसत्व जलमतात बोधिसत्व होते. सिद्धार्थ गौतमाला वाटलं की हा खूप पापी आहे. जर संघामध्ये आला तर याचं खूप पाप धुवून निघेल, खूप चांगला होईल. बघतो ना आपण काही लोक आमच्याजवळ येतात, वेस्टनी लोक येतात, मुलं येतात, 10 दिवस 12 दिवस बसवतो आम्ही. तर तिथे इथून गेल्यानंतर ते दारू पेत नाही. किती धम्मामध्ये ताकद आहे बघितलं ना तुम्ही, पण बघितलं तुमच्या नजरमध्ये. तिकडून दारू बिरू पिऊन आणणार पण लोक आमच्याजवळ 10 दिवस जरी चिवरमध्ये आले ना तरी ते कुशल कर्म त्यांना लाभते. ते शेवटच्या क्षणापर्यंत व्यसन करत नाही. एवढी धम्मामध्ये ताकद आहे. म्हणून आपला हा देवदत्त नक्कीच ठीक होईल. आणि नक्कीच ठीक होईल नाही, त्याचे जे पाप जास्त भरत चाललेले आहेत, जे घडून चाललेले आहेत, त्या पापाला कमी करता येते चिवड दिलं. म्हणून त्या देवदत्ताला सिद्धार्थ गौतम बुद्धांनी चिवड दिलं होतं. महाराज एका कल्पाचे 6 विभाग केले. महाराज त्याचप्रमाणे भगवान बुद्धाचे देवदास प्रबज्जा दिली. देवदास प्रबज्जा दिली. ते त्यांचे दुःख कमी करणाऱ्या उद्देशाने खरोखर महाराज देवदत्ताचे दुःख पुष्कळ कमी झाले. पण मृत्यू समय मी आपल्या पुढील सर्व जन्मामध्ये सर्वश्रेष्ठ देवाधिदेव देवता आणि मनुष्य सर्वांना सन्मान दाखविणारे सर्वव्यापी दृष्टी असलेले आणि ज्यांच्या शरीरावर चांगुलपणाचे 100 लक्षणे असलेले तथागत भगवान गौतम बुद्ध प्राणपूर्वक त्या तथागत भगवान गौतम बुद्धांना मी प्राणपूर्वक म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत नमन करतो, त्यांना शरण जातो. महाराज एका कल्पाचे 6 विभाग केले. तर पहिल्या विभागाच्या शेवटी देवदत्ताने भिक्षू संघात फूट पाडली. बाकीच्या पुढील 5 भागात पर्यंत तो नरकवासातीलच अत्यंत दुःख व यातना भोगत राहिला. त्यानंतर तिथून मुक्त होताच अठ्ठासर नामक प्रत्येक बुद्ध होईल. महाराज आता तुम्हीच सांगा की प्रत्येक बुद्धाच्या अवस्थापर्यंत एवढ्या पापी देवदत्तास घेऊन जाणारे भगवान बुद्ध देवदत्ताचे हितचिंतक ठरतील की नाही. खूप पापी होता तो पूर्वीपासूनच. तर त्याचं पाप दूर करण्यासाठी सिद्धार्थ गौतमाने देवदत्ता चिवड दिलं होतं. बुद्धाच्या अवस्थेपर्यंत नेऊन पोचविले. त्याच्या हितासाठी भगवान बुद्धांनी काही नाही केले असे कोण म्हणेल. भगवान गौतम बुद्धांनी देवदत्ताची एवढ्या प्रकारे हे प्रशंसा म्हणजे एवढ्या प्रकारे त्यांच्यासाठी हे केलं की त्यांनी बुद्धाच्या बराबरीत राहावं एवढ्यापर्यंत त्यांनी त्यांच्यावर लक्ष पुरवत ठेवलं होतं. महाराज संघात फूट पाडण्याचे महान पातक करून देवदत्त नरकाच्या यातना व दुःख भोगत आहे. तेव्हा त्याबद्दल भगवान बुद्धावर दोष दिला जाऊ शकतो की नाही. भगवान गौतम बुद्धावर दोष देऊ शकत नाही ना. त्याला किती समजावून सांगलं तो ऐकलं नाही तर त्याला कोण काय करीन काय. मुळीच नाही म्हणते. देवदत्त तर आपल्याच करणीने नरकवासाच्या यातना भोगत आहे. भगवान बुद्धाने तर त्यांच्या दुःखाचा अवधी कमी केला. यावरून त्यांना मुळीच दोषी ठरवता येत नाही. महाराज भगवान बुद्धाने देवदत्ताला प्रवज्जा का दिली या प्रश्नाच्या खुलासासाठी केलेले एक विवेचन चांगल्या प्रकारे आपण समजून घ्यावे.
महाराज तुम्ही नेहमी म्हणता की एवढं जर समजून भगवान गौतम बुद्धांनी देवदत्तास प्रवज्ञा का दिली, अजून डबल एक भाषा समजून घ्यायचं आहे. महाराज भगवान बुद्धाने देवदत्तास प्रवज्ञा का केली होते याबद्दल अजून एक कारण ऐका. महाराज समजा एखाद्या मनुष्यास फार मोठा फोड झाला. महाराज एखाद्या मनुष्यास फार मोठा फोड झाला आहे. रक्त आणि पू त्यात भरलेला आहे. त्यातील कुंजलेले मांस, त्यामुळे फार दुर्गंधी सुटलेली आणि तीव्र वेदना होत आहेत. वास, पित्त व कफ आणि सनिपात इत्यादी आजाराची देखील त्यात भर पडली असून आता दुःख व यातना शिंगेला पोचल्या आहेत. त्यामुळे त्याची व्यवस्था दिवसेंदिवस वाईट होत चाललेली आहे. इतक्यात कोणी एखादा निष्पाप वैद्य तेथे आला व तो फोड त्याने पाहून त्यावर एखादे झणझणीत औषध लावले. त्यामुळे फोड पिकून एकदम तयार झाला. त्यानंतर पुन्हा नाजूक झणझणीत औषध लावले. त्यामुळे फोड पिकून एकदम तयार झाला. त्यानंतर एका नाजूक शस्त्राने त्या फोडावर चीर मारून त्यातील सर्व रक्त पिळून काढला. जखमेत वात टाकली आणि जखमेतील सर्व रक्त बाहेर निघाल्यामुळे सूजही कमी झाली. तेव्हा त्यावर बारीक मिठाची पूड सोडून चांगल्या मलमाची पट्टी बांधून दिली. याप्रमाणे उपाय केल्यामुळे ती जखम आता हळूहळू भरून निघाली व पूर्णत्व जरी बरी झाली आणि तो मनुष्य आता एकदम चांगला निरोगी झाला. महाराज आता तुम्हीच सांगा की झणझणीत औषधाचा लेप लावून फोडा पिळून टाकून नाजूक शस्त्राने फोडाला चीड देणारा, जखमेत वात लावून रक्त काढणारा व त्यावर मिठाची पूड सोडणारा वैद्य त्याचे अहित करणारा समजावा की हित करणारा समजावा. उपमा दिली राजाला. राजा एक समजून चला आपण की एखाद्या माणूस आहे आणि त्याला मोठा फोड झाला. आता फोड झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे काय होते बरोबर, किती वेदना होतात. तर एका व्यक्तीला फोड झाला आणि फोड झाल्यानंतर एखादा त्याला एक वैद्य भेटला तर तो काय करते वैद्य, त्या फोडाला पहिला दवा लावते, पिकवते. त्यातून रक्त वाहत राहते. रक्त आहे, त्याचा घाण पण वास येते. तिथलं मांस सडलेलं असते, फोडाचं मांस सडलेलं असते, तरी याची पर्वा न करता तो त्याला स्वच्छ करते. डॉक्टर पण बघताना आपण किती जखम असते त्याला तो स्वच्छ करते, नाकाला पट्टी न लावतो स्वच्छ करते. अशा प्रकारे तर असा एका वैद्य भेटला आणि एका माणसाला फोड झाला होता तर त्याने आपली एक दवा लावली तो फोड पिकावा म्हणून. त्यानंतर दुसरी दवा लावली की तो आता पिकला. त्यानंतर त्यांनी चांगल्या धारदार चाकूनी शस्त्रांनी त्या जखमेला कापलं आणि त्यातून जोरदार दाबू पू निघाला आणि रक्त पण निघू लागलं. पू पहिले निघाला आणि रक्त पण निघू लागलं. आणि त्यानंतर त्यांनी काय केलं की मिठाची पुडी मीठ त्या जखमेवर लावलं आणि त्याला पट्टी बांधली आणि त्याला झोपू दिलं. महाराज थोड्याच दिवसात त्याची जखम बरी झाली. धीरे जखम बरी झाली. तर त्या वैद्याने काम सही केलं का गलत काम केलं? सही केलं ना. किती वेदना होत होत्या, त्याचा पाय सुजला होता, त्याचा पोट निघत होता, त्याच्या जोड कोणी जात नव्हतं, त्याचा वास येत होता. चांगलंच काम केलं की नाही बनते. उलट त्याच्या हितासाठीच त्या वैद्याने हे सर्व उपाय केलेले आहेत. त्या वैद्याला गुन्हेगार ठरवता येणार नाही. त्यानंतर त्याच्या हितासाठी सुखासाठी केलं. महाराज उपचार करताना त्या मनुष्यात जे काही दुःख व यातना भोगाव्या लागल्या त्याबद्दल त्या वैद्यास दोषी ठरवता येईल काय? उपचार करायच्या वक्ती कापलं कुपलं तर माझ्या वेदना होतात ना, तर त्या वेदनाने त्या वैद्याला दोषी ठरवता येईल का?
यानं कापलं म्हणून साखर लागून राहिला, यानं दाबलं म्हणून त्याचं रक्त निघून राहिला, आकाल लागून राहिला नाही. पण ते असं दोषी त्याला ठरवता येणार नाही, कारण की त्यांनी चांगलं काम केलं. जर तू त्या फोडामध्ये राहिला असता, जर रक्तापर्यंत आपण काढलं नसतं तर तू राहिला असता ना, तर साफ झाला असता ना, तर त्यांनी दोष होईल असं काही काम केलं नाही. त्यानं खूप चांगलं काम केलेलं आहे त्या वैद्यानं. मुळीच नाही बनते, राजा म्हणतात मुळीच नाही बनते, त्याला त्याच्या त्या आजारातून मुक्त करण्यासाठी वैद्याने हे सर्व उपचार केले आहेत. त्यासाठी त्या दोषी कसे काय बरे ठरवता येईल? त्यांनी तर फार मोठे पुण्याचे कार्य केलेले आहे. पण ते त्या वैद्याला त्याने दवा दिली आहे त्याला दोषी कधीच ठरवता येणार नाही. त्यानंतर त्याच्या हितासाठी काम केलेलं आहे. महाराज याचप्रमाणे भगवान बुद्धाने देवदत्ताला प्रवज्या देऊन त्याचे दुःख महाराज त्याचप्रमाणे भगवान बुद्धाने देवदत्ताला प्रवज्या देऊनच त्याचे दुःख कमी केले. याबद्दल त्यांनी देवदत्तावर महान उपकार केले व हे कोणीही कबूल करील. बघितलं ना तुम्ही, हे बघितलं ना आमच्या जो चांगले माणसं येतात का पोरं, चांगला पोरगा येते का? मॅट्रिक मध्ये 1 नंबरवर असला पोरगा येते का? इथं सिवळ घ्यायला कोण पोरगा येते? गेलेली केस समजली ना. रात्रभर मोबाईल, युट्यूब, टाटा. इथं आल्यावर मग होते काय चांगलं होतं की नाही? काही त्यातले 100 पैकी 10 नापास होतात, त्याचं काही नाही. पण बरेच लोक चांगले होतात की नाही? मग आम्ही चांगलं काम करतो की वाईट काम करतो? महाराज भगवान बुद्धाने देवदत्तास प्रवज्या का केले होते याबद्दल अजून एक कारण आहे का? महाराज समजा की एखाद्या मनुष्याच्या पायात काटा मोडला तेव्हा त्याच्या कोणी हितचिंतकाने पायात मोडलेला काटा काढण्यासाठी दुसऱ्या एखाद्या काट्याने किंवा सुईने काटा रुतलेल्या जागेच्या सभोवारचे मांस रक्त वाहून लागते असताना देखील काढू लागला. मात्र त्यामुळे रुतलेला काटा उपटायला गेला. महाराज आता आपणच सांगा की पायास रक्त लागेपर्यंत मांस काढणारा तो मनुष्य त्याचे वाईट करणारा पूर्व समजल्या जाईल काय? महाराज अजून एक उदाहरण समजा. देवदत्ताला प्रवज्या का दिली? एक माणूस आहे आणि त्याला त्याच्या पायात काटा रुतला. आता काटा रुतल्यानंतर त्याला काही ना काट्यानं काटाच काढावा लागेल ना. तर दुसरा माणूस तिथे गेला आणि त्याने त्या काट्याला काढण्याचा प्रयत्न करा. मग काटा तसाच निघते काय? तर त्याला आजूबाजूने बंद करावं लागते ना रक्त निघेपर्यंत. त्या काट्याच्या आजूबाजूने कोरावं लागतं ना रक्त निघेपर्यंत, तरच तो काटा हाती येईल ना, काढता येईल ना. तर त्याने तो काटा काढला. काटा काढल्यानंतर त्याला बरं केलं. तर तो काटा काढणारा तो त्याचा दुश्मन होता की चाहता होता? चाहत होता की दुश्मन? चाहता होता ना. त्यानं चांगलंच काम केलं ना. नाही म्हणते तो फार मोठा हितचिंतक होता. जर त्याने त्याचा काटा काढून दिला नसता तर त्यामुळे वेदनांनी तळपडत त्याला मरणाला कवटाळावे लागले असते किंवा मरणापाय वेदना सोसाव्या लागल्या असत्या. महाराज जर त्याचा महाराज म्हणतात बनते तुम्ही जे बोलता बरोबर आहे. जर त्या व्यक्तीचा काटा काढला नसता तर त्याला खूप वेदना झाल्या असत्या आणि कधी होऊ शकते त्या वेदनामध्ये त्याचा मृत्यू झाला असता. महाराज बरोबर आहे. या उदाहरणानेच भगवान बुद्धाने सुद्धा दयाळू बुद्धीनेच देवदत्ताचे दुःख कमी करण्याकरिता त्याला प्रबंधित केले. याप्रमाणे जर त्याने प्रबंधित केले नसते तर याप्रमाणे जर त्यांनी प्रबंधित केले नसते तर देवदत्तास हजारो करोड कल्पापर्यंत एकामागून एक अशी कितीतरी नरकवास पडून त्याला सतत झिंजत राहावे लागले असते. होय बनते. भगवान बुद्धाने महापुरात सापडलेल्या देवदत्तास पैलतीरी पोहोचविले. पापकर्माच्या जंगलात तो भटकला असता भगवंताने त्यास योग्य मार्ग दाखविला आणि त्यांच्या जीवन कर्मास योग्य वळण दिले. उंच पहाडावरून कोसळून पडणाऱ्या देवदत्तास आधार देऊन त्यांचे प्राण वाचविले. खड्ड्यात पडून नाश होत असता भगवान बुद्धांनी त्यास बाहेर काढून शांतता दिली. पण ते आपल्यासारखा बुद्धी अंदाज घडवलेले तर
दुसरा कोणी बरे या प्रश्नाचे स्पष्टीकरण करून लोकांना ज्ञान प्रकाश दाखवू शकेल. म्हणते तुम्ही जे बोलता की खरं आहे. देवदत्ताला भगवान गौतम बुद्धांनी जसं उदाहरण, तो डोंगरावरून पडत होता, त्याला डोंगरावर पडण्यापासून वाचवलं. तो दरीत पडणार होता, त्याला दरीत पडण्यापासून वाचवलं. तो चांगला मार्ग दाखवला आणि भगवान बुद्धांनी चांगला मार्ग दाखवून त्याला आपल्या संघामध्ये सामील करून घेतला आणि त्याला तो नाही बुद्धाने त्याला बाहेर काढले, शांत केले आणि आपण सारखा बुद्धित्वास वडविले तर दुसरा कोण? भगवान गौतम बुद्धांनी देवदत्ताला खूप काही चांगल्या प्रकारे संकटातून काढलेले आहे, म्हणून चिवळ त्याला त्यांना दिलेलं होतं. जर त्यांना हे चिवळ धारण केलं नसतं तर त्यांनी कितीतरी ते पाप भोगले असते. साधु साधु साधु.